कल्याण स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू, तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे 10 मिनिट उशिराने। मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस। वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौखुंडे नावाच्या युवकानं ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। आम्ही जिन्ना फॅन क्लबमध्ये सामील नाही। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। अमित शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार। अमित शहांची पवारांवर टीका। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा। मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडलेत। देवेंद्र फडणवीसांना अटक करा। अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी। खासदार संजय राऊतांची मागणी। केंद्रीय कर्मचारी आता आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार। 58 वर्षांनंतर केंद्र सरकारनं बंदी उठवली। भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस। पांढरं गुलाबाचं फूल देत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांना शुभेच्छा, तर अमित शहांकडूनही फोनवरून अजित पवारांना शुभेच्छा। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, तर विरोधी पक्ष नीट पेपर लीक, रेल्वे सुरक्षा इत्यादी मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता। जनतेनं आपल्या संसदेत देशासाठी पाठवलंय, पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन।